न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। शिक्षण क्षेत्रात पंचशील पॅटर्न, पहिल्याच दिवशी दप्तर आणि पुस्तकांचा धमाका। पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसेंच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक पदस्पर्शाने पावन झालेल्या क्रांतीभूमीत आज शिक्षणाचा नवा शंखनाद झाला। येथील पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व जल्लोषात स्वागत करण्यात आले। पहिल्याच दिवशी शाळेने घडवून आणलेला हा दीपोत्सव शिक्षण क्षेत्रासाठी एक नवा आदर्श ठरला आहे। दीर्घ सुट्टीनंतर शाळेची घंटा वाजली आणि संपूर्ण परिसर बालचमूंच्या गिलपिलाटाने आणि उत्साहाने गजबजून गेला। पहिल्यांदा शाळेची पायरी चढणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांमध्ये भीतीऐवजी कमालीचा आनंद पाहायला मिळाला। शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला नवीन देखणा गणवेश, पाठ्यपुस्तके आणि शालेय बॅग देऊन थेट वर्गखोलीत प्रवेश देण्यात आला। हातात नवीन पुस्तके मिळताच विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने न्हाऊन निघाले होते। या दिमाखदार स्वागत सोहळ्याला प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी लावली। कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक DYSP डॉक्टर दिलीप टिपरसे यांनी आपल्या उपस्थितीने विद्यार्थ्यांचा हुरूप वाढवला। यासोबतच संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड आणि ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित केले। या ऐतिहासिक सोहळ्याला विश्वस्त प्राध्यापक जयंत गायकवाड, रवींद्र कांबळे, सुजाता गायकवाड, सागर ठोकळ आणि सचिन शेलार यासारख्या खंबीर नेतृत्वाची उपस्थिती लाभली। आपल्या पाल्यांचे हे भव्य स्वागत पाहून उपस्थित पालकांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता आणि शिक्षणाचा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणत पंचशील विद्या मंदिराने घेतलेली ही झेप अख्ख्या शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। साहेबांच्या स्पर्शाने विचाराने पावन झालेल्या अशा पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या जे नवीन वर्षाची सुरुवातीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज सर्व मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्ती, माझे बाल म्हणजे लहान मुलं, शाळेतील शिक्षक वर्ग, सुमेध भैयाचं असेल मी अभिनंदन करतो की अतिशय आजच्या काळामध्ये फक्त लोक जे विचार करतात की काहीतरी कुठेतरी संस्था काढावी, कुठेतरी काहीतरी विद्यार्थ्यांना फीस आकारावी, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या फीस आकाराव्यात, ट्युशन फी असेल, वाहनाची फीस असेल, वहीची फीस, पुस्तकाची फीस, बॅगची फीस, कपड्याची फीस, अशा फीस आकारून जे काय आपले पालक आहेत त्यांना जास्तीत जास्त म्हणजे कमर्शियल जे शिक्षण जे शैक्षणिक क्षेत्राचं कमर्शियल आज झालेलं आहे, त्यामध्ये पण यांनी एक चांगलं उदाहरण आपल्या पुढे ठेवलेलं आहे की हे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की हे आजूबाजूच्या भागातील आहेत आणि अतिशय ज्यांची गरीब परिस्थिती आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा विद्यार्थ्यांना शिकवतात आणि मुख्य म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गणवेशापासून त्यांच्या सगळ्या गोष्टी ते पुरवतात। त्यांच्याबद्दल मी सगळ्यांनी आपण टाळ्या त्यांचं अभिनंदन करावं। मी शिक्षकांना सांगतो की आपल्या सगळ्यांना माहित आहे की शिक्षणच एक आहे, बाबासाहेबांनी जर सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो त्यांचा जो आहे की शिक्षण घेतल्यानंतर बाकी गोष्टी होतील, नाहीतर पुढे तुम्ही किती संघटित व्हा, संघर्ष करा, त्याचा काही अर्थ राहणार नाही। त्याच्यामुळे आपले जे काही विद्यार्थी आहेत मी सर्व शिक्षकांना आवाहन करतो की त्यांना चांगल्या प्रकारे शिकवावं, जेणेकरून ते भविष्यामध्ये चांगले नागरिक आणि ते स्वतःच्या पायावरती उभा राहतील, या पद्धतीने त्यांना आपण चांगल्या पद्धतीने शिकवावं आणि मुलं घडवावेत। आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना, सर्व ही जी काही संस्था आहे, संस्थेचे जे काही ट्रस्टी असतील, आपले सुमेधजी असतील किंवा आपले शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहे, सर्वांना तसेच पालकांना मी शुभेच्छा देतो की या शाळेतून चांगले विद्यार्थी घडावे आणि चांगलं यांचं भविष्य व्हावं, यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो। आज हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच्या निमित्तानं स्वागतासाठी आपण यावं, त्यामुळं त्यांना देखील त्यांचे बालपणाचे दिवस आठवले असतील की आम्ही देखील लहानपणी अशाच पद्धतीनं शाळेमध्ये जात होतो। आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं शाळेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आपण सगळेजण चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा आणि चांगले मार्क मिळवावेत अशा पद्धतीच्या शुभेच्छा तुम्हाला या निमित्तानं देतो। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी टिपरसे साहेब, आपल्या सर्वांचे नेते
अशोकराव गायकवाड साहेब, मुख्याध्यापक उंडे सर, सागर थोबळ, सचिन शेलार, विश्वस्त रवींद्रजी कांबळे साहेब व सर्व शिक्षक वृंद, या ठिकाणी शाळेचा पहिला दिवस आहे आणि आपल्याला पहिल्याच दिवशी की ज्यांनी शहराला शिस्त लावण्याचे काम केलं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपला हा कार्यक्रम होत आहे आणि तुम्हाला ते खास शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. शाळेला तसं अशोकराव गायकवाड साहेबांनी आता त्यांना बसल्या ठिकाणी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत की हे सर्व विद्यार्थी स्लम एरियातील आहेत आणि आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून त्यांना शिकवण्याचं काम आपण सर्व शिक्षक लोक चांगल्या रीतीने पार पाडत आहेत. आणि आजपासून त्यांच्या शाळेचा पहिला दिवस, जेवढे पालकांसोबत हे शिक्षक विद्यार्थी राहत नाहीत तेवढेच आज आमचे शिक्षक लोक यांना 7वी पर्यंत घडविण्याचं काम चांगल्या प्रकारे करतील अशी मी आशा बाळगतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.